नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशमध्ये अयोध्यात राम मंदिराच्या दानपेटीतूनची जी काही चोरी झाली त्याच्यावरचं कथित प्रकरण समोर येतं आणि त्याच्या निमित्तानं गदारोळ केला जातो. स्वाभाविक आहे, कारण की आता पुढच्या वर्षी तिथे निवडणुका आहेत, त्याच्यामुळं अशा पद्धतीचं वातावरण तापवलं जाणारच. सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये अगदी राईचा पर्वत करणे म्हणतो, कणभर जरी काही मिळालं तरी ते मनभर करून त्याची आरडाओरडा करणं हे तर राजकीय धंदा आहे, त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. या निमित्तानं दोन आलेले समोरचे जे मुद्दे आहेत ते मोठे आश्चर्यकारक आणि तशा अर्थाने गंमतशीर सुद्धा आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट आपण मान्य करूयात की ज्या कोणाला संशय आला असेल, ज्या कुठल्या पद्धतीनं, त्याचा खरं तर जो काही पुरावा आहे तो समोर द्यायला पाहिजे होता. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती FIR दाखल करायला पाहिजे होता. तसं काही न करता नुसतं हवेमध्ये गोळीबार केल्यासारखं मला वाटलं. असं गैरव्यवहार आहे, प्रत्यक्ष पुरावे न देता स्वाभाविकच त्याच्या ताबडतोब पहिली ॲक्शन म्हणजे स्वतः प्रत्यक्ष राम मंदिर ट्रस्टनी चौकशी समिती SIT स्थापन करा, आम्ही सगळ्या चौकशीला समोर जायला तयार आहेत. म्हणजे सगळ्यात पहिले स्वागतशील भूमिका ही घेतली की तुम्ही चौकशी करा. काही नाहीच, काही झालंच नाही, खोटंच आहे असं काहीही काय म्हणता येईल त्याला असं पवित्रा न घेता, जर जे कोणाला असं वाटते त्यांनी सगळ्यात पहिले एक तर पुरावे द्यायला पाहिजे होते. पुरावे आजही समोर आलेले नाही आहेत. आता दुपारी 3 वाजता हा तुमचा व्हिडिओ तुमच्या समोर येते, तोपर्यंत कुठलेही अधिकृत पुरावे ज्यांनी आरोप केला त्यांनी समोर आणलेले नाहीत. मला आश्चर्य ह्याच गोष्टीचं आहे की हे कोण लोक आहेत की जे राम मंदिर मधल्या ह्या सगळ्या दानपेटीमधल्या चोरीच्या बाबतीमधला गदारोळ करतायत. आज तागायत ज्यांना राम हा काल्पनिक आहे असं प्रत्यक्ष अफिडेव्हिट ज्यांनी न्यायालयात दिलेलं होतं ते सगळे काँग्रेसवाले, ते कुठल्या तोंडानं आज राम मंदिराच्या सगळ्या ह्या गैरव्यवहाराबद्दल बोलायला लागले. दुसरी गोष्ट म्हणजे समाजवादी पक्ष की ज्यांनी प्रत्यक्ष कारसेवकांवरती गोळ्या चालवल्या आणि गोळ्या अजूनही गरज लागली असती तर अजूनही गोळ्या चालवून जास्त लोक मारले असते, इतपत विधान करण्याची म्हणजे इतका माज तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना, समाजवादी पक्ष आणि त्यांचे तेव्हाचे नेते मुलायमसिंग यादव यांना होता. वारंवार अगदी तुम्ही 2019 राम मंदिरचा निकाल लागेपर्यंतचे सगळे वक्तव्य तपासा. वाटेल तितकं म्हणजे होईल तो करून हे कसं म्हणजे कपिल सिब्बल यांनी तर असं न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकसभेच्या ह्याचा निकाल कसा लावण्यात येऊ नये, त्याचा त्यांना कसा फायदा होईल लांबवण्यात यावं. म्हणजे प्रत्येकानं असा प्रयत्न केला की 28 वर्ष खटला चालला. म्हणजे इतकं ज्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले होते की राम मंदिर तिथं काहीच नव्हतं, समतल भूमीवरती बाबरी मस्जिद उभी आहे असे खोटे शपथपत्र रोमिला थापर आणि इरफाम हबीब या वैचारिक बदमाशांनी, स्वतःला हिस्टोरियन पुरातत्व अभ्यासक म्हणून घेणाऱ्यांनी प्रत्यक्ष केले. त्याचे हे सगळे त्यांचे पाठीराखे होते. आज ते लोक राम मंदिरच्या प्रकरणामध्ये जो काही गैरव्यवहार झाला असेल त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करतायत. मला याचं आश्चर्य वाटतंय, हसू येते आणि कळत नाही की हे काय झाले परिस्थिती. अजूनही हे राम मंदिरात गेलेले नाही आहेत. विरोधकातले जवळजवळ सगळेच हे अजूनही राम मंदिरात जाऊन तिथे यांनी रामलल्लाच्या ह्या नंतर आता प्राणप्रतिष्ठा झालेल्या मूर्तीची यांनी काय म्हणता येईल त्याला पूजा केलेली नाहीये किंवा साधं दर्शन पण घेतलेलं नाहीये. आणि हे कुठल्या तोंडानं आता सध्या तक्रार करायला लागलेत. कालपर्यंत किंवा अगदी आत्तापर्यंत तुम्ही मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी म्हणून जी टोकाची भूमिका घेत होते, किंवा आम आदमी पक्षवाल्यांचं तर अजूनच वेगळं, कशासाठी पाहिजे मंदिर मस्जिद, आपण त्या ठिकाणी दवाखाना उभं करून. ह्याच्यापैकी बदमाश एकही असं म्हणाला नाही की या बदल्यामध्ये प्रत्यक्ष त्या वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन अयोध्येमध्येच मशीद उभारण्यासाठी दिलेली. त्यांनी स्वीकारली की नाही काय ते सगळे बारकाव्यात मी जात नाही. मग असं का नाही कोणी म्हणलं की यांना जी मिळालेली 5 एकर जमीन आहे त्याच्यामध्ये आपण एक भव्य तिथं हॉस्पिटल काढूत, दवाखाना काढूत, म्हणून रुग्णालय काढूत, म्हणून शाळा काढूत, असं का नाही म्हणले. ज्यांना कशाला पाहिजे राम मंदिरन हे ते त्याच्याऐवजी आपण शाळा काढूत, त्याच्याऐवजी आपण काय म्हणता येईल तसं दवाखाना काढूत, रुग्णालय बांधूत किंवा अजून काही समाजोपयोगी काम करू असं ज्यांना वाटत होतं ते सगळे वैचारिक बदमाश आणि ते सगळे राजकीय आहेच. यांना सगळ्यांना वक्फ बोर्डाला जी 5 एकर जमीन देण्यात आलेली होती किंवा ऑफर केलेली, मला प्रत्यक्ष त्याचे बारकावे अजून माहिती नाहीत, त्यांनी दिली, शासनाने ह्यांनी स्वीकारली, नाही स्वीकारली, त्या ठिकाणी आपण एखादं बाकी काही सामाजिक हे बांधू असं का नाही कोणी म्हणलं. म्हणजे हा जो ह्यांचा विरोध, म्हणून मग मी ते शीर्षक दिलं होतं, चंदा है पर गंदा है, राजनीति का धंदा है.
तुम्हाला ठरवून ह्याचा धंदा करायचा आहे. आता निवडणुका तोंडावरती, तुम्हाला एरवी रामाचं काही नाही. आता तुम्ही असं म्हणतात की इतक्या मोठ्या लोकांची भावना असलेल्या पवित्र राम मंदिरामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं चंदा चोरी करता, भाजपवाले चंदा चोर आहेत, हे म्हणायला लागलेत कोण? आता दुसरा महत्वाचा मुद्दा, प्रत्यक्षामध्ये ह्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व आहेत, मी म्हणतो की जे कोणी ज्यांची रामावरती आस्था आहे, ज्या सगळ्या लोकांनी ह्या आंदोलनामध्ये दीर्घकाळपर्यंत सहभाग नोंदवला, त्यांची सहानुभूती होती, घरोघरी लोकांनी जेव्हा फिरले तेव्हा देणग्या दिल्या, त्या सगळ्यांना अधिकार आहे की इथला गैरव्यवहार काय झाला असेल तर कसं झाला आणि ज्यांनी केला त्याला शिक्षा, ह्या म्हणण्याचा अधिकार फक्त आणि फक्त जे कोणी सातत्यानं या विषयाचा पाठपुरावा करत होते, जे सातत्याने ह्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी राहिले आणि ज्यांनी प्रत्यक्ष रुपये का होईना पण या ठिकाणी देणगी दिलेली आहे, या सगळ्यांना अधिकार आहे की ज्यांचा हेतू शुद्ध आहे, कारण की त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी देणगी दिलेली, त्यांच्या तो आस्थेचा विषय आहे. राम हा ज्यांच्या आस्थेचा विषय आहे त्यांनी ह्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करावा, त्याच्यावरती चौकशी समितीचा अहवाल येईल समोर, त्याच्याप्रमाणे जे दोषी असतील त्यांना न्यायालयानं कठोरमधली कठोर शिक्षा करावी, या सगळ्याच्या बाबतीत आपण आग्रही असलं पाहिजे. अशा पद्धतीनं. आणि त्याच्यातलीच एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सरकारी उपक्रम नाहीये. सरकारने एक ट्रस्ट तयार करून दिला, म्हणजे सांगितलं त्याच्या हवाले सगळं हे केलेलं आहे, त्यांनी पैसे गोळा केले, तर ते म्हणजे एका अर्थाने हे जे सगळे भक्त आहेत, ज्यांची आस्था आहे ते सगळे आणि तिथले विश्वस्त जे आहेत ह्यांच्यातला हा विषय आहे. ह्याच्यामध्ये सरकारची भूमिका फक्त कायदा आणि सुव्यवस्था पुरती असू शकते, न्यायालयापुरती असू शकते, न्याय देण्यापुरती असू शकते, किंवा आता चौकशी समिती नेमली म्हणजे सामाजिक दृष्ट्या ज्या ठिकाणी काही गैर घडत असेल तर त्या ठिकाणी सरकार जी भूमिका घेतं तेवढी सरकारची भूमिका आहे. हा काही कुठल्या सरकारी खात्यातला गैरव्यवहार नाही की ज्याच्यावरती बोलायचा सगळ्यांनाच अधिकार आहे आणि बाकीचं सगळं त्याच्यावरती काय संसदेमध्ये चर्चा व्हावी वगैरे. हे सगळे विषय केव्हाचे असतात, जेव्हा प्रत्यक्ष सरकार तिथं गुंतलेलं असतं आणि सरकारचं एखादं खातं असतं किंवा सरकारी एखादी योजना असते, करदात्यांचा पैसा असतो. हा पैसा शासनाकडे आलेला नाहीये. या ट्रस्टसाठी सरकार सर्वसामान्य भक्तांनी स्वतंत्रपणे दिलेला पैसा आहे. त्याच्यामुळे त्यांनी बिलकुल याच्यावरती प्रश्न उपस्थित करावा. म्हणलं ना की जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोरामध्ये कठोर कारवाई करावी. आता तिसरा वेगळा मुद्दा परवा 2-4 दिवसापासूनच्या चर्चेत समोर येतोय आणि तोही मला महत्वाचा वाटतो, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. असं का होतं की फक्त तुम्ही हिंदूंच्या ह्या ज्या जेव्हा संस्था असतात किंवा मंदिरं असतात त्याच्या गैरव्यवहाराच्या वतीत एवढे डंके पेटवले जातात? गैरव्यवहार चूकच आहे, त्याच्यात काही वाद नाही, पण असं का होतं? आत्ताचं तुम्हाला मी प्रकरण सांगतो. पंजाबमध्ये भगवंत सिंग मान हे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे जे गुरु आहेत त्यातल्या 2 गुरूंच्या प्रतिमेवरती दारू शिंपडली असा व्हिडिओ समोर आलेला आहे. अकाल तख्तने त्यांना दोषी ठरवलेलं आहे. अकाल तख्तने त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितलं. ह्याच्यातला हा जो धार्मिक पैलू आहे, का नाही बाकीच्या वर्तमानपत्रांनी तो विषय उचलला? एक तर आम आदमी पक्ष आहे, त्याच्यामुळे हे बोटचेपी भूमिका घेतात. भाजपचं समजा तिथं राज्य असलं असतं तर प्रचंड प्रमाणात गदारोळ केला असतं, जसं आता राम मंदिरचा करायला लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा शीख धर्माशी संबंधित विषय, शीख पंथाशी संबंधित विषय. शीख असो, बौद्ध असो, पारशी असो, जैन असो, ज्यांना अल्पसंख्याक आपल्याकडे दर्जा मिळालेला आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चनच्या बद्दल तर बोलायची काही गरजच नाही. हे सगळ्यांचे विषय असले की तेव्हा सगळे चिडीचूप असतात. आणि राम मंदिरचा विषय तो शबरीमलेचा असो किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये शनी शिंगणापूरचा विषय असो, महिलांना त्या चौथऱ्यावरती प्रवेश द्यावा का नाही द्यावा, आणि आता हे राम मंदिरचा विषय असो, बरोबर हे हिंदूंशी किंवा त्या तमिळनाडू मधला दीपतूंचा जो वाद आहे तो आता परत उफाळून वरती आलेला आहे. हिंदू मंदिरं, हिंदू आस्था केंद्र, हिंदू देवदेवता आले की सगळे चवताळून उठतात. चाव 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 करून सगळ्यांना त्याचा चुतडा करून टाकायचा असतो विषयाचा. ते इतकं सगळं हे करून टाकलेलं असतं की बऱ्याचदा जे सत्य असतं ते तर राहतच बाजूला, किंवा नंतर काही काळानंतर पुढे आल्यानंतर मग उपयोग काय, कारण की चिडिया चुग गई खेत. जे काय साधायचं असतं, उदाहरणार्थ आता समजा ह्याच्यातून एक हा विषय वाढला नाही ही चांगली गोष्ट, पण समजा हा विषय वाढवायचा आणि त्याचा फायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये घ्यायचा, नंतर जे होईल ते होईल, जरी सत्य समोर आलं तरी फरक काय पडणार आहे. म्हणून एक लक्षात घ्या की हा पण याच्यातला मुद्दा आहे की फक्त हिंदू मंदिरं, हिंदू आस्था विषय, हिंदू देवदेवतेच्या बाबतीत असं का जास्त करून ते विषय भडक का केले जातात, त्याच्यावरची उसंतवाणी. रामाची तिजोरी कोण मारी डल्ला,
रामाची तिजोरी कोण मारी डल्ला, अयोध्येत कल्ला राजकीय. म्हणाले होते जे राम नाही खरा, पहा त्यांचा तोरा आज कसा. राम कधी ज्यांना वाटला न त्यांना आला चेव भांडण्याचा. चौकशी समिती येईल रिपोर्ट, शिक्षा देई कोर्ट यथायोग्य. जाळाच्या आधीच निघत असे धूर, आरोपांना पूर बेफामतो. रामाच्या मंदिरी कोण करी पाप, भडके संताप भक्तांमध्ये. कांत म्हणे रामा उचल कोदंड, आरोपीला दंड करावागा, आरोपीला दंड करावागा. रामाचं वर्णन करताना रामदासांनी एक ओळ अशी फार सुंदर लिहिलेली आहे. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. रामाचं वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्यक्ष शस्त्रसज्ज आहे, म्हणजे कृतीप्रवण आहे. मग आज त्याच रामाच्या मंदिरामध्ये असा जर काही गैरव्यवहार होत असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष कृती करावी लागेल. चौकशी समितीचा अहवाल लवकरात लवकर येऊ आणि त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई हो, हीच आपण सगळे त्या श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करूयात. जे आरोप करतायत त्यांचे हेतू तपासून पहा. ज्यांची आस्था आहे रामावरती त्यांच्या आरोपांबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. मी स्वतः पण तसा आरोप करेन. मी स्वतः आस्था बाळगतो आणि भगवान राम जे आहेत हे आमचे आदर्श आहेत हे मानतो. त्याच्यामुळं जे कोणी आस्था दाखवणारे आहेत, जे कोणी भाविक भक्त आहेत त्यांनी जरूर ह्याच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करावा. त्यांचा तो अधिकार आहे आणि आरोपींना शिक्षा व्हावीच व्हावी. पण ज्यांचा आतापर्यंत रामाशी काही संबंध नव्हता, उलट ते मोठ्या अभिमानानं आमचा रामाशी कसा संबंध नाही, रामच कसा काल्पनिक आहे, धार्मिक गोष्टी काही खऱ्या नाहीत, हिंदू धर्म कसा सनातन म्हणजे त्याला डेंग्यू मलेरियासारखा त्याचं समूळ नायनाट कसा केला पाहिजे असं म्हणणारे आणि त्याचं समर्थन करणारे त्या वैचारिक बदमाशांना, राजकीय बदमाशांना याच्यावरती बोलायचा काहीही अधिकार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.